टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुंबईत उन्हाचा चटका वाढलेला तापमान 34 अंशावर पोहोचलेला आहे आणि उन्हाची रखरख ही स्पष्टपणे जाणवते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मे महिन्यामध्ये 40 अंशापर्यंत हे तापमान जाणार असल्याचं बोललं जातं। पण एक चांगली बाब म्हणजे AQI चांगल्या श्रेणीत पोहोचलेला आहे। मुंबईत उन्हाचा तडाखा आणखी जास्त तीव्र होत आहे आणि भारतीय हवामान विभागानुसार उपनगरीय सांताक्रूज वेधशाळेनं 34.4 अंश सेल्सिअस कमाल तापमान आणि 25.3 अंश किमान तापमानाची नोंद केली आहे। कुलाबा वेधशाळेनं 34.2 अंश कमाल आणि 26 अंश किमान तापमान नोंदवले। पुढील 24 तासात शहर आणि उपनगरामध्ये आकाश अशाच पद्धतीनं स्वच्छ राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मे महिन्यात हे तापमान 40 अंशापर्यंत जाऊ शकतं असा इशारा सुद्धा हवामान विभागाने दिला आहे। त्यामुळे हीट स्ट्रोक रुग्णसंख्येत संभाव्य वाढ होणार असल्याचं सुद्धा बोललं जातं आणि त्यामुळे शहरातील टोपीवाला मेडिकल कॉलेज असू द्या, KEM असू द्या, सायन किंवा कुपर रुग्णालय असू द्या, यामध्ये विशेष सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या ज्या पूर्वी नव्हत्या। याशिवाय मुंबईतील हवा मात्र सध्या चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समीर ॲपनुसार आज सकाळी मुंबईचा AQI 56 वर नोंदवला गेलेला आहे। भायखळा, मालाड, कांदिवली, वर्ली, चेंबूर, शिवडी, मुलुंड, नवी मुंबई तसेच ठाणे इथे AQI चांगल्या श्रेणीमध्ये नोंद झाला आहे। मुंबईकरांनी उन्हापासून बचावासाठी योग्य खबरदारी घ्यावी, वारंवार पाणी पित राहावं, सुती कपडे घालावे असं आवाहन सुद्धा आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे। कॅमेरा पर्सन गणेश राटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।